हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। फ्रेंड्स, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्री एक्झामच्या दृष्टीने जो इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स यामधील टॉपिक मॅट्रिसेस आपण स्टार्ट केलेला आहे। आजचा हा व्हिडिओ मॅट्रिसेसचा 5th पार्ट आहे, ज्यामध्ये आपण सिस्टीम ऑफ होमोजिनियस इक्वेशन्स या सब टॉपिक विषयी डिस्कस करणार आहोत। तर आजचे लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी या YouTube चॅनलवरील व्हिडिओ अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही माझा टेलिग्राम चॅनल जॉइन करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्री एक्झामसाठी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स या सब्जेक्टच्या नोट्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या नोट्स परचेस करू शकता। सो आजचे लेक्चर आपण या ठिकाणी स्टार्ट करूया। सर्वात अगोदर आपण या लेक्चरमध्ये सायमल्टेनियस होमोजेनियस इक्वेशनचं सोल्युशन मॅट्रिसेसचा यूज करून कशा पद्धतीने फाइंड आउट केलं जातं हे डिस्कस करणार आहोत। सो कन्सिडर ए सिस्टम ऑफ m linear equations in n unknowns x1 x2 x3 up to xn, and that system of homogeneous equation is a11 x1 plus a12 x2 plus up to a1n xn is equal to 0, a21 x1 plus a22 x2 plus up to a2n xn is equal to 0, up to which am1 x1 plus am2 x2 plus up to amn xn is equal to 0। सो ही जी काही सिस्टीम ऑफ होमोजेनियस इक्वेशन आहे याला आपल्याला मॅट्रिसेसचा यूज करून सॉल्व करायचं असेल तर आपल्याला सर्वात अगोदर या सिस्टीम ऑफ होमोजेनियस इक्वेशनला मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे। सो दिस सिस्टीम इन मॅट्रिक्स नोटेशन कॅन बी रिटन ॲज a11 a12 अप टू a1n, a21 a22 अप टू a2n, अप टू विच am1 am2 up to amn into matrix x1 x2 up to xn, it is equal to this matrix includes 0 0 up to 0. So it is also written as x is equal to z. So here this a is the coefficient matrix because या ठिकाणी मॅट्रिक्स ए मध्ये आपण असे एलिमेंट्स इन्क्लूड केलेले आहेत जे हे जे काही अननोन व्हेरिएबल्स आहेत x1 x2 x3 या अननोन व्हेरिएबलचे कोएफिशिएंट आहेत। म्हणजे हे जे अननोन व्हेरिएबल्स आहेत x1 x2 x अप टू xn यांचे जे कोएफिशिएंट आहेत a11 a12 a1n, तर हे सर्व कोएफिशिएंट आपण मॅट्रिक्स ए मध्ये इन्क्लूड केलेले आहे। सो दॅट्स व्हाय दिस मॅट्रिक्स ए इज नोन ॲज कोएफिशिएंट मॅट्रिक्स। देन दिस मॅट्रिक्स x include all the unknown variables, that is x1 x2 up to xn, and this z includes all zero elements. So matrix z is known as null matrix or zero matrix. So now for the further solution we have to consider augmented matrix, that is a augmented with z. Okay, तर या ठिकाणी a augmented with b केलेला आहे। It means that in the case of homogeneous system of equation b काय असेल, b is the null matrix किंवा याला आपण या ठिकाणी a augmented with z देखील डिनोट करू शकतो बिकॉज नल मॅट्रिक्सला आपण डिनोट कशाने करतो, z ने डिनोट करतो। सो it is also written as a augmented with z. It is equal to a11 a12 up to a1n, a21 a22 up to a2n, up to am1 am2 up to amn, which is augmented with zero matrix, that is 0 0 up to 0. So या ठिकाणी in the case of homogeneous system of equation या ठिकाणी एक important point note down करा। Since rank of matrix A is equal to rank of matrix A augmented Z, therefore the homogeneous system is always consistent. So in the case of homogeneous system of equation, rank of matrix A is equal to rank of matrix A augmented Z. त्यामुळे या ठिकाणी होमोजिनियस सिस्टीम कशी असते, नेहमीच कन्सिस्टंट असते इन द केस ऑफ होमोजिनियस सिस्टीम ऑफ इक्वेशन। सो थेरोटिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ने हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे। सो वी नो that the system Ax is equal to Z, here Z is the null matrix, that is Z is equal to 0, therefore we get Ax is equal to 0. Let m is the total number of equations and n is the total number of unknowns. तर आता आपण पाहूया की होमोजेनियस सिस्टीम ऑफ इक्वेशनची डेफिनेशन काय आहे आणि होमोजेनियस इक्वेशनची कन्सिस्टन्सी चेकआउट करण्याचे जे केसेस आहेत ते आपण डिस्कस करूया। सो फर्स्टली वी विल डिस्कस अबाउट homogeneous system of equations. For the system of equations Ax is equal to Z, if Z is a null or zero matrix, then the system Ax is equal to Z is known as homogeneous system of equations. So जी काही system of equation आहे Ax is equal to Z यामध्ये matrix Z
झिरो मॅट्रिक्स किंवा नल मॅट्रिक्स असेल तर जी काही सिस्टीम आहे Ax इज इक्वल टू झेड या सिस्टीमला म्हटलं जातं होमोजिनियस सिस्टीम ऑफ इक्वेशन. आणि नॉन होमोजिनियस सिस्टीम ऑफ इक्वेशन याच्या अपोजिट असते. सो Ax इज इक्वल टू बी नॉन होमोजिनियस सिस्टीम ऑफ इक्वेशनमध्ये आपण काय पाहिलं, Ax इज इक्वल टू बी या सिस्टीममध्ये बी काय असला पाहिजे, बी मॅट्रिक्स इज नॉट नल और झिरो मॅट्रिक्स. ओके, इन द केस ऑफ नॉन होमोजिनियस सिस्टीम ऑफ इक्वेशन. सो नॉन होमोजिनियस सिस्टीम ऑफ इक्वेशन आपण मॅट्रायसेसच्या 4th पार्टमध्ये डिस्कस केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. सो आता आपण यापुढे डिस्कस करणार आहोत की होमोजिनियस इक्वेशनची कन्सिस्टन्सी चेकआउट करण्याच्या ज्या केसेस आहेत त्या केसेसबद्दल. सो हिअर फर्स्ट केस इज गिवन दॅट लेट m इज इक्वल टू n विच इज ग्रेटर दॅन 3. at that time first condition is given if rank of matrix A is equal to rank of matrix A augmented with 0 it is equal to n, that is number of variables, then system possesses a unique solution, that is x1 is equal to 0, x2 is equal to 0 up to xn is equal to 0, which is also called as trivial solution. So ज्यावेळी number of या ठिकाणी total number of equations equal to असतील total number of unknownच्या and that are greater than 3 at that time या ठिकाणी फर्स्ट कंडिशन काय आहे, रँक ऑफ मॅट्रिक्स A इज इक्वल टू रँक ऑफ मॅट्रिक्स A ऑगमेंटेड, याला आपण A ऑगमेंटेड 0 जे दिलेलं आहे यालाच आपण म्हणू शकतो रँक ऑफ मॅट्रिक्स A ऑगमेंटेड विथ Z. तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे Z काय आहे, नल मॅट्रिक्स आहे आणि नल मॅट्रिक्समध्ये Z ची व्हॅल्यू काय असते, 0 असते. सो दॅट्स वाय वी विल रिप्रेझेंट इट ॲज रँक ऑफ मॅट्रिक्स A ऑगमेंटेड विथ 0. ओके, सो ज्यावेळी m इज इक्वल टू n इज ग्रेटर दॅन 3 असेल आणि या ठिकाणी कंडिशन असेल रँक ऑफ मॅट्रिक्स A इज इक्वल टू रँक ऑफ मॅट्रिक्स A ऑगमेंटेड विथ 0 इट इज इक्वल टू n and this n is the number of variables, that is number of unknowns, त्यावेळी सिस्टीमला युनिक सोल्युशन असतं. म्हणजे सिस्टीमला एकच सोल्युशन असतं and that solution is what, x1 is equal to 0, x2 is equal to 0 up to xn is equal to 0. तर या ठिकाणी या सोल्युशनमध्ये सर्वच्या सर्व व्हॅल्यूज कशा असतात, 0 असतात. सो दॅट्स वाय इट इज ऑल्सो नोन ॲज ट्रिवियल सोल्युशन. ओके, सो इन द केस ऑफ होमोजिनियस सिस्टीम ऑफ इक्वेशन ज्यावेळी युनिक सोल्युशन असतं त्यावेळी जे काही अननोन्स असतात त्या अननोन्सची व्हॅल्यू काय येते, 0 येते. सो त्यामुळेच त्या सोल्युशनला म्हटलं जातं ट्रिवियल सोल्युशन. ओके, ही झाली फर्स्ट कंडिशन फर्स्ट केसमधली. आता आपण पाहूया सेकंड कंडिशन. If rank of matrix A is equal to rank of matrix A augmented with 0 it is equal to R which is less than n, then system possesses an infinite number of solutions which is also called as non-trivial solution, where R unknowns can be expressed in terms of remaining n minus R unknowns to which whatever values can be assigned. So ज्यावेळी rank of matrix A is equal to rank of matrix A augmented with 0 असेल which is less than n असेल त्यावेळी सिस्टीमला इन्फिनाईट नंबर ऑफ सोल्युशन असतात आणि हे जे काही नॉन होमोजिनियस सिस्टीमसाठी हे जे काही इन्फिनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स आहेत या सोल्युशनलाच काय म्हटलं जातं, नॉन ट्रिवियल सोल्युशन देखील म्हटलं जातं. ओके, सो केस फर्स्टमधल्या या 2 कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, नोट्समध्ये तुम्हाला सर्व केसेस आणि कंडिशन्स प्रॉपरली प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. नाऊ सेकंड केसमध्ये सपोज m इज इक्वल टू n इज इक्वल टू 3 असेल, म्हणजेच नंबर ऑफ इक्वेशन्स इक्वल टू नंबर ऑफ अननोन इज इक्वल टू 3 असेल. सो ॲट दॅट टाइम वी नो दॅट सिस्टीम ऑफ इक्वेशन फॉर होमोजिनियस इक्वेशन इज x इज इक्वल टू z. सो ज्यावेळी m इज इक्वल टू n इज इक्वल टू 3 असेल त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, डिटर्मिनंट ऑफ a फाइंड आउट करायचा आहे आणि या डिटर्मिनंटच्या थ्रू आपल्याला कंडिशन अप्लाय करायचे आहे. सो सेकंड केसमध्ये फर्स्ट कंडिशन काय आहे, इफ डिटर्मिनंट ऑफ A इज नॉट इक्वल टू 0 ॲट दॅट टाइम सिस्टीम पजेसेस अ युनिक सोल्युशन. आणि हे युनिक सोल्युशन आपण कशा पद्धतीने फाइंड आउट करतो, बाय यूजिंग x इज इक्वल टू A इनवर्स Z. ओके, दॅट इज x1 इज इक्वल टू 0, x2 इज इक्वल टू 0 अप टू xn इज इक्वल टू 0. देअरफॉर इट इज नोन ॲज ट्रिवियल सोल्युशन. सो ज्यावेळी m इज इक्वल टू n इज इक्वल टू 3 असतं त्यावेळी आपण डिटर्मिनंट ऑफ A फाइंड आउट करतो आणि या जर या ठिकाणी फर्स्ट कंडिशन आली ज्यामध्ये डिटर्मिनंट ऑफ A इज नॉट इक्वल टू 0 असेल त्यावेळी सिस्टीमला फक्त एकच सोल्युशन असतं, दॅट इज सिस्टीम पजेसेस युनिक सोल्युशन.
आणि हे सोल्युशन आपण फाइंड आउट करतो बाय यूजिंग x इज इक्वल टू A इनवर्स Z. बट वी नो दॅट Z इज व्हॉट, Z इज द नल मॅट्रिक्स, दॅट इज Z इज इक्वल टू 0. सो या ठिकाणी A इनवर्स इंटू 0 काय होणार आहे, इट इज इक्वल टू 0. म्हणजेच या ठिकाणी एक्सच्या व्हॅल्यू काय असणार आहे, x1 इज इक्वल टू 0, x2 इज इक्वल टू 0 अप टू xn इज इक्वल टू 0. सो या ठिकाणी सर्वच्या सर्व अननोन्स 0 मिळणार आहेत आपल्याला. सो या ठिकाणी जे काही युनिक सोल्युशन आहे त्यालाच काय म्हटलं जातं, ट्रिवियल सोल्युशन. दिस इज फर्स्ट कंडिशन. इन द केस सेकंड, नाऊ या ठिकाणी सेकंड कंडिशन काय आहे पहा. सेकंड केसमधली, इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0 देन अप्लाय मेथड ऑफ रिडक्शन. सो या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0 आला तर आपल्याला मेथड ऑफ रिडक्शन या ठिकाणी अप्लाय करायचे आहे. तर मेथड ऑफ रिडक्शनमध्ये आपण काय करतो, जे काही ऑगमेंटेड मॅट्रिक्स आहे त्याला आपण इक्विव्हॅलेंट फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो आणि त्यावरून आपण अननोन्स फाइंड आउट करतो. सो या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0 असेल त्यावेळी आपल्याला मेथड ऑफ रिडक्शन अप्लाय करायचे आहे. सो त्यावरून आपल्याला रँक ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू रँक ऑफ मॅट्रिक्स ए ऑगमेंटेड 0 इज इक्वल टू आर विच इज लेस दॅन एन मिळालं. तर that system possesses an infinite number of solutions, that is non-trivial solution. तर या ठिकाणी determinant of a is equal to 0, so we have to apply method of reduction and we get rank of matrix A is equal to rank of matrix A augmented 0 which is less than n. At that time system possesses infinite number of solution आणि infinite number of solution in the case of homogeneous system of equation मध्ये काय म्हटलं जातं, नॉन ट्रिवियल सोल्युशन. सो या ठिकाणी हा एक चार्ट आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, खूप इम्पॉर्टंट चार्ट आहे इन द केस ऑफ दिस डिटर्मिनंट. सो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्समध्ये डिटर्मिनंट ऑफ ए काय असतं, इट इज नॉट इक्वल टू 0 आणि सिंग्युलर मॅट्रिक्समध्ये डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0. इन द केस ऑफ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स रँक ऑफ मॅट्रिक्स ए काय असते, इट इज इक्वल टू एन आणि या ठिकाणी रँक ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू एन असेल, इट मीन्स दॅट solution of that matrix is 0 solution or unique solution or trivial solution. But in the case of this singular matrix, determinant of A is equal to 0, rank of matrix A is less than n. So solution of that matrix is known as non-zero solution or infinite solution or non-trivial solution. So theoretical point of view ने हे सर्व points खूपच important आहेत. सो तुम्हाला सर्वच्या सर्व केसेस लक्षात ठेवायचे आहेत, हा सर्व थेरी पार्ट लक्षात ठेवायचा आहे. नोट्समध्ये तुम्हाला सर्व प्रॉपरली देण्यात आलेलं आहे, सो त्यासाठी तुम्ही नोट्स देखील रेफर करू शकता. सो आता आपण या सब टॉपिकशी रिलेटेड सॅम्पल क्वेश्चन पाहूया. सो फर्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट सॉल्व द फॉलोइंग सिस्टम ऑफ इक्वेशन्स x plus 2y plus 3z is equal to 0, 2x plus 3y is equal to z plus z is equal to 0, 4x plus 5y plus 4z is equal to 0, x plus y minus 2z is equal to 0. सो जी काही सिस्टम ऑफ इक्वेशन देण्यात आलेली आहे आपल्याला ती सर्वात अगोदर आपल्याला चेक करायचं आहे की नॉन होमोजिनियस सिस्टम ऑफ इक्वेशन आहे की होमोजिनियस सिस्टम ऑफ इक्वेशन आहे. सो होमोजिनियस सिस्टम ऑफ इक्वेशनमध्ये आपल्याला माहित आहे x इज इक्वल टू झेड असतं. झेड म्हणजे काय, झिरो मॅट्रिक्स किंवा नल मॅट्रिक्स. सो या ठिकाणी आपण पाहू शकतो जे काही राईट हँड साईडला आपल्याला सर्वच्या सर्व 0 एलिमेंट्स देण्यात आलेले आहे. सो दिस इज व्हॉट, दिस इज ax इज इक्वल टू झेड. सो गिवन सिस्टम ऑफ इक्वेशन इज होमोजिनियस सिस्टम ऑफ इक्वेशन. आता जी काही आपल्याला सिस्टम ऑफ इक्वेशन दिलेली आहे त्याला आपल्याला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सो मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आपण काय कशा पद्धतीने लिहिणार, मॅट्रिक्स ए मध्ये काय असतात, सर्वच्या सर्व अननोन व्हेरिएबलचे कोएफिशिएंट असतात. सो 1 2 3 2 3 1 4 5 4 1 1 -2. दिस इज मॅट्रिक्स ए. मॅट्रिक्स एक्स मध्ये काय येईल, जे काही अननोन व्हेरिएबल्स आहेत दॅट इज एक्स वाय झेड ते मॅट्रिक्स ए एक्स मध्ये इन्क्लूड होतील. इट इज इक्वल टू झेड. झेड म्हणजे काय, झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स. सो 0 0 0 0. तर या ठिकाणी मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आपण जे काही दिलेले सिस्टम ऑफ इक्वेशन आहेत त्यांना रिप्रेझेंट केलेलं आहे. सो आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय आहे, आपल्याला ऑगमेंटेड मॅट्रिक्स या ठिकाणी कन्सिडर करायचा आहे.
ऑगमेंटेड मॅट्रिक्स कन्सिडर करायचं आहे. सो ऑगमेंटेड मॅट्रिक्स आपल्याला माहीत आहे ए ऑगमेंटेड विथ या ठिकाणी झेड म्हणू आपण झेड इट इज इक्वल टू मॅट्रिक्स ए इज व्हॉट 1 2 3 2 3 1 4 5 4 1 1 minus 2. This matrix A is augmented with matrix Z and Z is the null matrix. So 0 0 0 0. ऑगमेंटेड मॅट्रिक्समध्ये आपण त्या मॅट्रिक्सला रिप्रेझेंट केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी रिडक्शन मेथड अप्लाय करून रँक ऑफ मॅट्रिक्स ए अँड रँक ऑफ मॅट्रिक्स ए ऑगमेंटेड 0 और यालाच आपण म्हणू शकतो रँक ऑफ मॅट्रिक्स ए ऑगमेंटेड 0 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो या ठिकाणी रिडक्शन मेथड अप्लाय करायची आहे म्हणजेच इकेलॉन फॉर्ममध्ये आपल्याला या मॅट्रिक्सला कन्वर्ट करायचं आहे. आणि इकेलॉन फॉर्ममध्ये आपण काय करतो रो ट्रान्सफॉर्मेशन करून दिलेल्या मॅट्रिक्सला इकेलॉन फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो. ओके, सो रो ट्रान्सफॉर्मेशन करूया आपण या ठिकाणी. सो परफॉर्म या ठिकाणी R2 वर आपण सेकंड रोवर ऑपरेशन जर फॉलो केलं R2 मायनस 2 R1 R3 वर ऑपरेशन केलं आपण R3 मायनस 4 R1 अँड R4 वर आपण या ठिकाणी ऑपरेशन केलं R4 मायनस R1. तर या ठिकाणी दिस इज रो R1 दिस इज रो R2 दिस वन इज रो R3 अँड दिस वन इज R4. सो आपल्याला काय करायचं आहे सर्वात अगोदर या फर्स्ट कॉलममधले फर्स्ट इलेमेंट सोडून बाकीचे जे इलेमेंट्स आहेत त्यांना 0 करायचे आहे. तर त्यासाठी आपण हे ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहोत. सो वी विल गेट ए ऑगमेंटेड झेड इज इक्विव्हॅलंट टू ज्यावेळी आपण मॅट्रिसेसमध्ये ऑपरेशन्स परफॉर्म करायला सुरुवात करतो त्यावेळी जे काही मॅट्रिक्स असेल ते इक्वल टू राहत नाही इट बिकम्स इक्विव्हॅलंट टू. ओके, सो या ठिकाणी हे ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर आपल्याला मॅट्रिक्स मिळेल 1 2 3. फर्स्ट कॉलम फर्स्ट रो ॲज इट इज राहणार आहे बिकॉज फर्स्ट रोवर आपण कोणतंच ऑपरेशन परफॉर्म केलेलं नाही आहे. सो 1 2 3 0. सेकंड रो बिकम 0 -1 -5 0 0 -3 -8 0 0 -1 -5 0. सो आता या ठिकाणी आपण पाहू शकतो ही रो सेकंड आणि रो 4 कशा आहेत सेम आहेत. तर या ठिकाणी आपण R4 वर एक ऑपरेशन परफॉर्म करू शकतो R4 मायनस R2 अँड R3 वर देखील आपण या ठिकाणी एक ऑपरेशन परफॉर्म करू शकतो दॅट इज R3 मायनस 3 R2 जेणेकरून आपल्याला हा जो इलेमेंट आहे हा 0 मिळेल आणि हे सर्व इलेमेंट्स 0 मिळतील. सो ए ऑगमेंटेड झेड इज इक्विव्हॅलंट टू 1 2 3 0. फर्स्ट रो ॲज इट इज राहणार आहे बिकॉज फर्स्ट रोवर कोणतंही ऑपरेशन आपण परफॉर्म केलेलं नाही आहे. सेकंड रो देखील ॲज इट इज राहणार आहे. सो 0 -1 -5 0. थर्ड रो बिकम 0 0 7 0 बिकॉज थर्ड रोवर आपण कोणतं ऑपरेशन परफॉर्म केलेलं आहे R3 मायनस 3 R2 बिकॉज आपल्याला हा इलेमेंट 0 करायचा होता. आणि या ठिकाणी R4 मायनस R2 केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मिळेल 0 0 0 0. ओके, सो या ठिकाणी आपल्याला या मॅट्रिक्समध्ये एक रो कशी मिळालेली आहे की त्या रोमध्ये सर्वच्या सर्व इलेमेंट्स कसे आहेत 0 आहेत. सो या ठिकाणी फर्दर कॅल्क्युलेशन करून आपण या ठिकाणी 0 इलेमेंट्स बनवू शकत नाही. सो या ठिकाणी आपण जे काही कॅल्क्युलेशन आहेत इथे स्टॉप करणार आहोत. आता आपल्याला रँक फाइंड आउट करायची आहे. तर रँक ऑफ मॅट्रिक्स ए काय होईल रँक ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू रँक ऑफ मॅट्रिक्स ए साठी आपल्याला हा एवढा मॅट्रिक्स कन्सिडर करायचा आहे. सो रँक ऑफ मॅट्रिक्स काय असतं टोटल नंबर ऑफ इक्वेशन्स मायनस टोटल नंबर ऑफ रोज विच कंटेन्स 0 एलिमेंट्स. ओके, तर या ठिकाणी टोटल नंबर ऑफ रोज किती आहेत 4 मायनस अशा रोज किती आहेत ज्यामध्ये सर्वच्या सर्व इलेमेंट 0 आहेत तर अशी फक्त एकच रो आहे. सो 4 - 1 इट इज इक्वल टू
3. सो रँक ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू 3. आता रँक ऑफ मॅट्रिक्स ए ऑगमेंटेड झेड किंवा याला आपण म्हणू शकतो रँक ऑफ मॅट्रिक्स ए ऑगमेंटेड विथ 0 फाइंड आउट करायचा आहे. तर ते कशा पद्धतीने मिळेल, हा पूर्णच्या पूर्ण मॅट्रिक्स आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करावा लागेल. सो ए ऑगमेंटेड झिरोची रँक काय मिळेल आपल्याला, नंबर ऑफ रोज आर 4 मायनस नंबर ऑफ रो विच कंटेन्स ऑल 0 एलिमेंट इट इज ओनली 1. सो 4 - 1 इट इज इक्वल टू 3. तर यावरून आपण पाहू शकतो रँक ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू व्हॉट, रँक ऑफ मॅट्रिक्स ए ऑगमेंटेड विथ 0 अँड इट इज इक्वल टू 3. ओके, and 3 is what, 3 is equal to n. n is what, number of unknowns. Okay, तर या ठिकाणी रँक ऑफ मॅट्रिक्स ए इट इज इक्वल टू रँक ऑफ मॅट्रिक्स ए ऑगमेंटेड विथ 0 इट इज इक्वल टू 3 इट इज इक्वल टू n दॅट इज नंबर ऑफ अननोन्स. सो ही कंडिशन ज्यावेळी असेल त्यावेळी आपली जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीम काय करते, सिस्टीमला युनिक सोल्युशन असतं. ओके, युनिक सोल्युशन किंवा ज्याला म्हटलं जातं ट्रिवियल सोल्युशन. ओके, आणि ट्रिवियल सोल्युशनमध्ये आपल्याला माहीत आहे ट्रिवियल सोल्युशन असतं, युनिक सोल्युशन असतं इन द केस ऑफ होमोजिनियस सिस्टीम ऑफ इक्वेशन. त्यावेळी ते सोल्युशन काय असतं, x1 इज इक्वल टू 0, x2 इज इक्वल टू 0 अप टू xn इज इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी अननोन्स काय देण्यात आलेले आहेत, XYZ देण्यात आलेले आहे. म्हणजेच XYZ ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. तर ते आपण डायरेक्टली या ठिकाणी ऑगमेंटेड मॅट्रिक्सवरून देखील फाइंड आउट करू शकतो किंवा आपण या ठिकाणी जे काय आपल्याला बेसिक कंडिशन्स देण्यात आलेले आहे त्या कंडिशननुसार देखील डायरेक्ट आन्सर 0 येणार आहे. सो या ठिकाणी जर आपण अप्लाय केलं, या ठिकाणी आपण काय करतो, या प्रत्येक कॉलमला XYZ ने मल्टिप्लाय करतो. सो या ठिकाणी 7Z काय होईल, 7Z इज इक्वल टू 0. इट इम्प्लाइज दॅट Z इज इक्वल टू 0. या सेकंड रोवरून आपल्याला काय मिळेल, -y minus z it is equal to 0. it implies that -y, z ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 0, it is equal to 0. it means that या ठिकाणी y ची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळेल. ओके, आणि या ठिकाणी फर्स्ट रो वरून आपल्याला मिळेल x + 2y + 3z is equal to 0. y आणि z च्या व्हॅल्यू या ठिकाणी पुट केल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल 0. तर या ठिकाणी आपण या ऑगमेंटेड मॅट्रिक्सवरून जे काही ऑगमेंटेड मॅट्रिक्स आहे ज्याला आपण इक्वेलंट फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेला आहे तर त्यावरून आपण XYZच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. किंवा आपल्याला माहीत आहे ज्यावेळी रँक ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू रँक ऑफ मॅट्रिक्स ए ऑगमेंटेड 0 इट इज इक्वल टू n असते, त्यावेळी त्या सिस्टीमला युनिक सोल्युशन असतं, म्हणजे एकच सोल्युशन असतं आणि ते सोल्युशन काय असतं, x इज इक्वल टू y इज इक्वल टू z इज इक्वल टू 0. ओके, तर हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. हे एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज बेसिकली एक्झाममध्ये अशा पद्धतीचा क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, सो क्वेश्चन इज गिवन दॅट फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा सिस्टीम विल हॅव ट्रिवियल सोल्युशन अँड सिस्टीम इज गिवन दॅट 3x1 + x2 - लॅम्बडा x3 इज इक्वल टू 0, 4x1 - 2x2 - 3x3 इज इक्वल टू 0, 2 लॅम्बडा x1 + 4x2 + लॅम्बडा x3 इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी या सिस्टीमला ट्रिवियल सोल्युशन आहे तसं आपल्याला देण्यात आलेलं आहे, म्हणजे कंडिशन आपल्याला देण्यात आलेली आहे आणि आपल्याला या ठिकाणी लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर ज्यावेळी आपल्याला एखादी व्हॅल्यू फाइंड आउट करायला विचारली जाईल त्यावेळी आपल्याला काय करायचं असतं, त्या ठिकाणी डिटर्मिनंट कन्सिडर करायचा असतो. ओके, सो ज्यावेळी या ठिकाणी आपल्याला सेकंड केसचा यूज करायचा आहे आणि सेकंड केसमध्ये आपण काय पाहिलं होतं पहा, सेकंड केसमध्ये ट्रिवियल सोल्युशनसाठी काय होतं, सिस्टीम पॉसेसेस अ युनिक सोल्युशन. कशासाठी, ट्रिवियल सोल्युशनमध्ये या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 असतो. कशामध्ये, ट्रिवियल सोल्युशनसाठी. सो या ठिकाणी आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट करावा लागेल आणि तो डिटर्मिनंट ऑफ ए कसा असणार आहे, नॉट इक्वल टू 0. ओके, सो फ्रॉम केस 2 या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 फॉर ट्रिवियल सोल्युशन. ओके, ट्रिवियल सोल्युशनसाठी डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 असते.
तर आता आपल्याला या ठिकाणी डिटर्मिनंट फाइंड आउट करावं लागेल. तर जसं की ही जी काही सिस्टीम ऑफ इक्वेशन आहे याला आपण सर्वात अगोदर काय करणार, मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार. मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी मॅट्रिक्स ए मिळेल. ए मॅट्रिक्स काय असतो, कोइफिशियंट मॅट्रिक्स, म्हणजेच जे काही अननोन्स व्हेरिएबल्स आहेत त्यांचे कोइफिशियंट जे असतात ते मॅट्रिक्स ए मध्ये येतात. तर त्या मॅट्रिक्स एचा आपल्याला डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे. तर डायरेक्टली आपण या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ ए दिलेल्या इक्वेशन वरून घेऊया. सो या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ ए काय होईल, 3 1 मायनस लॅम्बडा 4 मायनस 2 मायनस 3 2 लॅम्बडा 4 लॅम्बडा इट इज नॉट इक्वल टू 0. तर या ठिकाणी आपण काय घेतलेले आहेत, हे जे नंबर्स आपण घेतलेले आहेत ते अननोन व्हेरिएबलचे कोइफिशियंट आहेत. ओके, दॅट इज मॅट्रिक्स ए. तर आता हा जो मॅट्रिक्स आहे तो आपल्याला सॉल्व करायचा आहे, सॉरी डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचा आहे. सो 3 इंटू मायनस 2 लॅम्बडा मायनस 4 इंटू मायनस 3 मायनस 12 मायनस मायनस प्लस मायनस 1 इंटू 4 लॅम्बडा मायनस 2 लॅम्बडा इंटू मायनस 3 मायनस 6 मायनस मायनस प्लस प्लस 6 लॅम्बडा मायनस लॅम्बडा इंटू 4 इंटू 4 या ठिकाणी प्लस सॉरी हां या ठिकाणी मायनस लॅम्बडा इंटू 1 4 इंटू 4 16 मायनस 2 लॅम्बडा इंटू मायनस 2 मायनस 4 लॅम्बडा मायनस मायनस प्लस, सो प्लस 4 लॅम्बडा इट इज नॉट इक्वल टू 0. तर जर डिटर्मिनंट तुम्हाला सॉल्व करता येत नसेल तर मॅट्रिक्सच्या फर्स्ट पार्टमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. सो या ठिकाणी आता या टर्मला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सो 3 इंटू दिस ब्रॅकेट मायनस 6 लॅम्बडा प्लस 36 मायनस 4 लॅम्बडा मायनस 6 लॅम्बडा मायनस 16 लॅम्बडा, याला आपण काय म्हणू शकतो 10 लॅम्बडा. ओके, डायरेक्टली याला आपण मायनस 10 लॅम्बडा म्हणूया. 10 लॅम्बडा मायनस 16 लॅम्बडा मायनस 4 लॅम्बडा स्क्वेअर विच इज नॉट इक्वल टू 0. इट इम्प्लाइज दॅट या ठिकाणी मिळेल आपल्याला मायनस 4 लॅम्बडा स्क्वेअर मायनस या ठिकाणी मायनस 6 लॅम्बडा मायनस 10 लॅम्बडा मायनस 16 लॅम्बडा काय मिळेल मायनस 32 लॅम्बडा प्लस 36 विच इज नॉट इक्वल टू 0. या ठिकाणी मायनस 4 जर कॉमन घेतला तर आपल्याला काय मिळेल, मायनस 4 कॉमन घेतला आणि राईट हँड साईडला नेला तर आपल्याला मिळेल लॅम्बडा स्क्वेअर प्लस 8 लॅम्बडा मायनस 9 विच इज नॉट इक्वल टू 0. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे काही ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे याचे रूट्स फाइंड आउट करायचे आहेत. तर रूट्स कशा पद्धतीने फाइंड आउट करतो, असे दोन नंबर आपल्याला हवे आहेत ज्यांचं मल्टिप्लिकेशन -9 आहे आणि ज्यांची ॲडिशन 8 आहे प्लस 8 आहे. सो या ठिकाणी 9 इंटू -1 -9 आणि 9 -1 या ठिकाणी 8, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आपण यांना कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करू शकतो, लॅम्बडा प्लस 9 into lambda minus 1 which is not equal to 0. So here we get lambda plus 9 it is not equal to 0 and lambda minus 1 which is not equal to 0. That is lambda is not equal to -9 and lambda is not equal to 1. तर आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. यावरून आपल्या लक्षात काय येतंय की लॅम्बडा could have any value except -9 and 1. तर या ठिकाणी लॅम्बडाची व्हॅल्यू -1 आणि 1 या व्यतिरिक्त लॅम्बडाची कोणतीही व्हॅल्यू असू शकणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जो काही आपल्याला एखादी व्हॅल्यू फाइंड आउट करायला दिलेली असेल तर ती आपण अशा पद्धतीने फाइंड आउट करतो. तर यासाठी जे काही होमोजिनियस सिस्टीम आणि नॉन होमोजिनियस सिस्टीमचे जे इक्वेशन्स आहेत त्यासाठी तुम्हाला मॅक्झिमम प्रॅक्टिस गरजेची आहे आणि यामधील ज्या केसेस आहेत त्या तुम्हाला प्रॉपरली लक्षात ठेवायच्या आहेत आणि थेरोटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने देखील तुम्हाला या केसेस आणि कंडिशन्स लक्षात ठेवायच्या आहेत.
सो तुम्हाला मॅक्झिमम प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. हे सर्व केसेस कंडिशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नोट्समध्ये तुम्हाला हे सर्व प्रॉपरली प्रोव्हाइड करून देण्यात आलेलं आहे किंवा या लेक्चर थ्रू तुम्ही हे सर्व पॉईंट्स नोट डाऊन देखील करू शकता. नोट्ससाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नोट्स परचेस करू शकता. सो या ठिकाणी आपण मॅट्रिसेसचा 5th पार्ट सिस्टम ऑफ होमोजिनियस इक्वेशन कंप्लीट केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.